आत्मा नमस्ते ग्रँडमास्टर्स. ग्रँडमास्टर्स डॉक्टर नीता. तर रेकीचा आणि ग्रँडमास्टर पर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी डॉक्टर नीता नाईक. मी एक जनरल प्रॅक्टिशनर आहे. नारायणगाव येथे मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस करते. डे केअर हं, सेंटर चालवते. माझ्या मोठ्या बहिणीमुळे मी रेकीला जॉईन झाले. ती पण ग्रँड मास्टर आहे. हं, तर बहिणी बहिणींना आपापल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स माहीत असतात. मग ती मला म्हणाली की तू पण जॉईन हो. तुला एनर्जी मिळेल, प्रश्नांची हं, उत्तरं मिळतील. हं, मग मी पण जॉईन झाले रेकीला. फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्यंत आले. हं, मग ग्रँड मास्टर जॉईन करायचं तर थोडा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असल्यामुळे मला असं वाटलं की होऊ का नको. हं, पण तुम्ही मला विश्वास दिला की तुम्ही जॉईन व्हा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याच्यानंतर मी जॉईन झाले आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्हही झाला. तर माझ्या मला ना अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे. तरी वयाच्या 15व्या वर्षापासून आहे. तर हा एक ऑटोइम्युन डिसीज असतो. ह्याच्यामध्ये बॉडीची जी इम्युनिटी पॉवर असते ती बॉडीच्या विरुद्ध काम करते. आणि जे आपले मणक्याचे जे सांधे असतात ना, तर हं, त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन होतं आणि ते एकमेकांना चिटकतात आणि तुम्हाला मुवमेंट्स करताना खूप पेन होतात आणि खूप स्टिफ मुवमेंट होतात. हं, तर मग हे पेन मला खूप लहानपणापासून होतं. पण हं, पूर्वी मी नामसाधना करायचे, भरपूर जप करायचे. त्याच्याने माझे कमी झालं, परंतु मेडिसिन्स चालू होते. पण ॲलोपॅथी मेडिसिननी मला तात्पुरताच फरक व्हायचा. त्याच्यानंतर मग मी आयुर्वेदिक मेडिसिन्स चालू केले आणि योगा आणि प्राणायाम चालू केलं. ह्याच्याने माझा स्टिफनेस वगैरे खूप कमी झाला आणि स्वेलिंग कमी झालं. माझ्या मुवमेंट्स थोड्या फ्री झाल्या. पण तरी पण मला सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं. रोज मला बर्निंग सेन्सेशन व्हायचं जॉईंटला, मणक्यांच्या आणि एक माकड हाडाचं जे जॉईंट असतो ना, SI जॉईंट म्हणतात त्याला. हं, आणि सतत प्रत्येक मुवमेंटला मला ते जाणवायचं की मला तिथं वेदना आहेत. म्हणजे मी तो लाईफ मधला असा प्रत्येक मुवमेंट असा फ्री जगू शकत नव्हते. मला हं, जाणवायचं म्हणजे मी कुठलं जरी काम करत असले तरी मला कळायचं की मला तिचं वेदना आहे. पण रेकीमध्ये आल्यावर जेव्हा ध्यान करायला लागले आणि ग्रँड मास्टरला आल्यानंतर जशी चक्र त्याचं ज्ञान कळलं आणि चक्र आपण शुद्धीकरण करायला लागलो, त्याला एनर्जाइज करायला लागलो. तसं तसं माझा तो जो मूलाधार चक्र जे आहे ना, तिथे SI जॉईंट येतो. म्हणजे हं. माकड हाडाचा जॉईंट येतो. मग मूलाधार चक्राचं मेडिटेशन करायला लागल्यावरती माझा तो जॉईंट फ्री झाला एकदम. वेदना गेल्या सगळ्या. हा माझा खूप मोठा 15 अनुभव आहे. 15 वर्षापासून असणाऱ्या वेदना, आता आम्ही वय विचारणार नाही, पण तरीही 20 वर्षानंतर थांबल्या असं म्हणूया जवळपास. हो ना ताई? हो. विदाउट मेडिसिन, विदाउट आता मी काही एक्सरसाइज करत नाही, काहीच नाही. फक्त मेडिटेशन वरती कव्हर झालं. सगळे ग्रँडमास्टर्स एकदा नीताताईंसाठी खरंच. खूप सुंदर. म्हणजे सुलभाने डोळ्यांची एनर्जी पुन्हा मिळवली नीताताईंनी. पूर्ण एवढ्या वर्षापासूनच्या वेदनांपासून, आणि हा आजार त्या स्वतः डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे की हा, याची किती गहन आहे मी ह्या स्वतः सगळ्या. डॉक्टर आहे. मी म्हणजे भरपूर ऑर्थोपेडिक सर्जन, त्याच्यानंतर जे संधिवात तज्ञ असतात ना, रुमॅटॉलॉजिस्ट, दोन हं, तीन रुमॅटॉलॉजिस्टना दाखवलं. पण शेवटी हेच कळलं की ते फक्त अनाल्जेसिक्स देतात आणि स्टिरॉइड पर्यंत जाऊ शकतो आपण. हं, हं, स्टिरॉइडचा इफेक्ट आपल्या शरीरावर खूप हानिकारक आहे. मग मेडिटेशन, आपलं व्यायाम आणि प्राणायाम करून मी तो आटोक्यात आणला होता. पण तरी सुद्धा ते वेदना ज्या होत्या, म्हणजे एक मायनर वेदना असायच्या की त्या मला प्रत्येक क्षणाला जाणवायच्या की मी कधीच कम्फर्टेबल राहायचे नाही. त्या मेडिटेशननी गेल्या. बस युनिव्हर्सचे धन्यवाद. हो. खूप खूप धन्यवाद. आणि ग्रँड मास्टर म्हणजे अगोदर फर्स्ट थर्डला जेव्हा मी होते तेव्हा मी एकदा प्रवासाला निघाले आणि म्हटलं आता आपण सिम्बॉल टाकूया, बघू त्याचा कार्य कसं होतं ते.
मग मी बसवर सिम्बॉल टाकले, बसच्या चाकांवर सिम्बॉल टाकले आणि मी बसले प्रवासाला. आणि मी एकटीच होते आणि मी एकटी सगळीकडे प्रवास करू शकते, केलेला आहे, मला काही कॉन्फिडन्स नाही असं नाही, पण मी बघूया म्हटलं. आणि मला असा अनुभव आला, मी पुण्यात गेले आणि माझ्या शेजारी एक मॅडम येऊन बसल्या. आणि मग त्या असंच बोलता बोलता आमची ओळख निघाली. त्या म्हटल्या कुठं चालले? मी म्हटलं साताऱ्याला चालले. कुणाकडे? मग म्हटलं मैत्रिणीकडे. असं वगैरे वगैरे गप्पा मारत. आणि आश्चर्य असं झालं की त्या माझ्या मैत्रिणीच्याच ती डॉक्टरच आहे आणि आमची ट्रिप जाणार होती. तर त्या मैत्रिणीच्या पेशंट होत्या आणि त्यांनी मला अगदी तिच्या घरापर्यंत त्यांच्या गाडीतून घरापर्यंत सुरक्षित पोहोचवलं. म्हणजे मला असा अनुभव आला की आपण कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये जेव्हा युनिव्हर्सल एनर्जीचा वापर करतो, तर ती एनर्जी कार्य करतेच. ही एक छोटी गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, जो इकॉनॉमिकल प्रॉब्लेम होता, की म्हणजे माझं माहेरी असताना माझं क्लिनिक खूप सुंदर चालायचं. आणि नंतर इकडे इकडे शिफ्ट झाल्यानंतर ते जरा नवीन लोक, नवीन माणसं, नवीन सेटअप, मग वेळ लागायला लागला. मग अगोदरच्या ज्या प्रॅक्टिसची जी सवय होती ती नुसतं बसून राहावं लागायला लागलं. मग जरा असं वाटायचं, म्हणजे भविष्याची भीती वाटायला लागली की काय होईल, कसं होईल वगैरे. परंतु मेडिटेशनमुळे माझे हळूहळू ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागलेत. इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स हळूहळू मला पूर्ण आता युनिव्हर्सल एनर्जीवर कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे की ते सगळे सॉल्व्ह होणार आहेत. येस, 100%. आणि तुम्ही इतरांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे डॉक्टर आहात. त्यामुळे हो. तुम्हाला अधिक अधिक ऊर्जा येणार आहे. तुमच्याकडे येणारे पेशंट लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन जात जातील. हो मॅडम, नक्कीच. आणि रेकीचं अजून एक गोष्ट अशी की पूर्वी मला मानसिक स्तरावरती मी खूप निगेटिव्ह असे काही प्रसंग घडले तर लगेच निगेटिव्हिटी मध्ये जायचे मी. आणि त्या प्रसंगांचा माझ्या मनावर बराच वेळ इम्पॅक्ट राहायचा, म्हणजे महिनोन महिने, वर्षोनवर्षे इम्पॅक्ट राहायचा. यांनी मला असं केलं, तो मला तसा बोलला वगैरे वगैरे. पण मेडिटेशनमुळे हे मला सगळं सोडून देता यायला लागलं, क्षमा करता यायला लागलं आणि त्या कर्मबंधनातून मला मुक्त होता यायला लागलं. हे मला कुठेही शिकता आलं नाही, ते इथं शिकायला मिळालं. याच्याबद्दल मी तुमची आणि युनिव्हर्सची खूप खूप धन्यवाद आहे माझे तुम्हाला, की मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे मी बरेच युट्यूब वरती व्हिडिओ पाहायचे, तर कुठंही मला असं शिकायला मिळालं नाही की सोल मेडिटेशन, आपला आत्मा किंवा मृत्यू आणि मृत्यू नंतरचा प्रवास, हे मला इथे शिकायला मिळालं. मला फार आनंद झाला या गोष्टीचा, की आपण आपला स्थूल देह इथं ठेवून सुद्धा सगळीकडे प्रवास करून येऊ शकतो, हे तुमच्या इथे शिकायला मिळालं मला. माझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये बरेच म्हणजे पेशंट असे येतात की त्यांना असे बरेच प्रॉब्लेम्स असतात. ते मी पूर्वी मानसिक स्तरावरती त्यांना सॉल्व्ह करायचे किंवा त्यांना समजून सांगायचे, पण आता मला आध्यात्मिक बेसवर आणि युनिव्हर्सल एनर्जीवरती ते सॉल्व्ह करता येतील याचा नक्कीच विश्वास आहे. नक्कीच, नक्कीच. जेव्हा पेशंट येईल, नक्कीच तुमची ट्रीटमेंट आणि तुमच्या ट्रीटमेंटसह ब्रह्मांडीय ऊर्जा या दोन्हीचा जर उपयोग केला, तर डॉक्टर माने करतातच. त्याप्रमाणे पेशंट अगदी लवकरात लवकर दुरुस्त होतात. आहे आपल्याकडे आत्तापर्यंत, आता तुम्ही या नवीन बॅचचे जे लोकं आहे ना, एकूण आपल्याकडे आता 54 डॉक्टर झाले, 54 डॉक्टर झाले आहेत एकूण. तर आणि आता नवीन ऍडमिशन आहेत ते वेगळे. ओके, त्यामध्ये पण मला वाटते 2-3 डॉक्टर्स आहेत. तर ब्रह्मांडाचे धन्यवाद. कारण डॉक्टर्स, तुमचा संपर्क एकदम पेशंट सोबत येतो आणि पेशंट त्या स्पर्शाने, त्या नजरेने, आता आपण म्हणतो ना, एका ग्रँडमास्टरच्या नजरेमधून दिव्य ऊर्जा वाहते. तर त्या दिव्य ऊर्जेने तुमच्या सानिध्यात येणारा पेशंट लवकरात लवकर तंदुरुस्त होतो. हो. त्यामुळे मी तुमचे आणि युनिव्हर्सल एनर्जीचे खूप खूप आभारी आहे. मला बऱ्याच गोष्टी इथं शिकता आल्या की ज्या मला अनेक ठिकाणी पाहिलं, अम, म्हणजे बऱ्याच विद्या अशा आहेत, ज्योतिषशास्त्र आहे किंवा न्यूमरिकल सायन्स आहे. मला असं म्हणायचं नाही की ते अधुरं आहे, परंतु रेकी हे असं शास्त्र आहे की ते आपण स्वतः शिकायचे आणि स्वतःच अनुभवायचे आणि आपण स्वतःच
आपल्या प्रश्नांवरती मार्ग काढायचा आहे. म्हणजे कसं, आता एखादा प्रॉब्लेम असेल तर आपण ज्योतिषशास्त्राकडे जातो, मार्गदर्शन घेतो, हा. किंवा एखाद्याला पूजा अर्चा करायला सांगतो, त्यांना पैसे देतो. परंतु त्याच्यामधून आपल्याला 50% 60% आपल्याला रिझल्ट मिळतो. परंतु रेकीशास्त्र असं आहे की जे स्वतः करायचं आणि स्वतःच अनुभवायचं, स्वतःच रिझल्ट घ्यायचा आहे. म्हणजे आपण दुसऱ्यावर डिपेंड नाहीये इथं काही करायला, आपल्याला स्वतःलाच करायचं हे सगळं. येस. तुमच्याच मग ऊर्जेचा ह्याच्या तुम्हालाच उपयोग घ्यायचा हा आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपण आपल्या कृतीवर आपला पूर्ण विश्वास असतो की आपण काय केलेले. जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला करायला देतो, त्या व्यक्तीने कशी केली हे आपल्याला माहित नसतं, त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट कसा येणार हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळं मला हे शास्त्र फार आवडलं. अच्छा, मग तुम्ही डॉक्टर आहात म्हणून आता आवर्जून तुम्हाला विचारते. तर मॅडम, तुम्हाला असं वाटलं का कुठेतरी काही अंधश्रद्धा आहे बाबा, काही काही वेगळी एनर्जी आहे, भूत प्रेत बाधा वगैरे असं काही वाटलं का तुम्हाला? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. ब्रह्मांडी ते पिंडी हे नुसतं वाक्य आपण ऐकत असतो, परंतु ते रेकीमध्ये स्वतः मला अनुभवायला मिळालं की जे ब्रह्मांडात आहे ते आपल्या शरीरात आहे, आणि ते आपण कसं एनर्जाइज करायचं, ऍक्टिव्ह करायचं, आणि ते कसं कार्यरत ठेवायचं हे इथं म्हणजे अं, करायला मिळालं. आणि आता आपण करणार ते आयुष्यभर, की कुठले प्रॉब्लेम जरी आले तरी आपण ते सॉल्व्ह करणार या प्रोटोकॉलच्या माध्यमातून. नक्कीच. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. रिवर्स जर्नी किती वर्षांनी झाली? रिव्हर्स जर्नी माझे, मी जेव्हा 20 वर्षाची होते, म्हणजे माझं मी सांगू का तुम्हाला, 2000 2003 ला माझे पेन्स जास्त झाले. 2003 पर्यंतची माझी रिव्हर्स जर्नी. तिथून माझं जे अडलं होतं सगळं, म्हणजे जे फ्री लाईफ जगायचं, पेनलेस लाईफ जगायचं, ते मी आता जगायला लागले. 2003 म्हणजे किती झाले आता? 22 वर्ष रिवर्स गेले आहेत. वा 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 वा, थँक्यू पुणे युनिव्हर्सला, थँक्यू थँक्यू. थँक्यू, थँक्यू युनिवर्स. सुलभाताई, काही प्रश्न विचारायचा आहे नीता यांना तुम्हाला? विचारा. मॅडम, तुम्हाला कुठचं मेडिटेशन आवडतं? मला अंतर्ध्यान आणि क्षमा करा आणि कर्मबंधनातून मुक्त व्हा हे फार आवडले. आणि सोल मेडिटेशन. खूप छान सुंदर, छान. खूप छान. बस आनंदी. अच्छा, नीता, तुम्ही इतर कोणाला ऊर्जा दिली, काही त्याचा उपयोग केला? हा, माझी मुलगी आहे ना, ती खूप ऍक्टिव्ह आहे. हं, म्हणजे फार चंचल आहे ती. तर हं. तिच्यावरती मी प्रोटोकॉल केले तर मला बऱ्यापैकी रिझल्ट जाणवतो. खूप सुंदर, खूप सुंदर. येस, खूप छान. आणि आणखीन एक की, हा, माझ्या वहिनी, म्हणजे माझ्या वहिनी आहे, तर त्यांची बहीण होती, पण आता त्या एक 15 दिवस झाले एक्सपायर झाले. तर ती माझ्याच वयाची होती आणि तिला कॅन्सर होता. हा, तर ती पण ध्यान करायची. पण तिचं जे लास्ट टाइम होता लाईफचा, तो खूप पेनफुल होता. तर त्यावेळेस मी तिला एनर्जी दिली होती की तिला पेन्स नको व्हायला, तिचे पटकन, म्हणजे कसं आहे की कॅन्सरची जी लास्ट स्टेज असते त्याच्यामध्ये डॉक्टर पण हे करतात की काही करू शकत नाही आपण, अशी स्टेज होती. फक्त एवढंच की तिची ही पेनलेस सुटका व्हावी, हं. त्याच्यासाठी मी तिला दिली होती रेकी. आणि तिला मी म्हटलं की मी तुला आजपासून रेकी देते. तर ती रेकी द्यायला चालू केल्यानंतर ती 5 दिवसामध्ये एक्सपायर झाली शांततेत. हं, हं, हं. खूप छान, खूप छान. की म्हणजे खूप दिवस मग पेशंट बेडवर असतो, त्याला वेदना होतात, हं, लाईफ थोडस स्ट्रगल होतो. हं, हे हं. तर येस. मेडिटेशन, मला असं वाटतं की मेडिटेशन दिल्यामुळे तिच्यात वेदना थोड्या कमी होऊन तिची जर्नी लवकर पटकन. संपून हा तिचा पुढचा प्रवास सुरू झाला. नक्कीच.
नक्कीच. कारण वेदना कमी करण्यासाठी ऊर्जा नक्कीच मदत करेल. स्टेज लास्ट जरी असेल तरीही वेदना कमी करण्यासाठी एनर्जी मदत करणार. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप छान. नीताताई यांची मोठी बहीण रेकी ग्रँडमास्टर झाल्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडवून आणला. त्यानंतर नीता आल्या. आता नीताची अधिक एक बहीण आहे. त्यांना कुठपर्यंत आणायचं आहे नीता? ती थर्ड डिग्री झाली, आता बघूया तिला आम्ही एनकरेज करतो ग्रँड मास्टरला यायला. कुटुंबामधील एक व्यक्ती जेव्हा रेकीमध्ये येतं ना, तेव्हा त्याचं सगळं कुटुंब रेकीमय होतं आणि हे करण्याची ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करा सर्वांनी. स्वतः मी ध्यानी आहे, माझं कुटुंब ध्यानी आहे. मग एक स्त्री तर काय करते, तिचं माहेर, तिचं सासर, सगळीकडे तिची ऊर्जा पुरते. हो ना? नातेसंबंध छान. रिलेशनमध्ये बदल वाटतो. काय असं म्हणूया, आपण असं विचारूया, की नेता ते रिलेशन बदलतात का रेकीमध्ये आल्यानंतर? हो, बदलतात. म्हणजे माझा अनुभव असा आहे की अं, अं, मला सासूबाईंबद्दल फार प्रतिक्रिया यायच्या, पण आता पूर्ण कमी झाल्या. वाह! दुसरी गोष्ट, मला माझा भाऊ आहे, एकच हां, भाऊ आहे, आम्ही तिघी बहिणी. तर हां. तो व्यसनाच्या आहारी गेला आणि मग आमच्या तिघी बहिणींना त्याच्या संसाराचे खूप, त्याला 3 मुलं आहेत, एक मुलगी आणि 2 मुलं. मग सतत काळजी असायची. तर मी आणि माझी मोठी बहीण आणि ती मधली बहीण, आम्ही मग त्यांना एनर्जी देऊन देऊन, आता तुम्हाला तो हे माहीतच आहे. तिचं लग्न झालं आता 7 तारखेला, अतिशय छान प्रकारे झालं सगळ्या प्रॉब्लेम्स मधून. त्याच्यामुळं मी रेकीला एवढी धन्यवाद देते की ज्या गोष्टीचं टेन्शन होतं ते रेकीने सॉल्व्ह केलं. येस, सहजतेने सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. सहजतेने सॉल्व्ह केलं. येस. आपण जेथे ताकद वापरून विचार करतो एखादी गोष्ट करण्याचा, तिथे ना त्याऐवजी प्रेम, आपुलकी, माफ करा हे मिळवण्याची क्षमता ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करते. आहे ना? हां. हो. कारण माफ केलं आहे, माफ केलं आहे. माफ केलं की सगळ्या गोष्टी छान होतात. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. नक्कीच नीता, तुमच्या डॉक्टरी पेशामध्ये ऊर्जेचा भरभरून उपयोग करा आणि तुमच्या रुग्णांना ऊर्जामय करा. छान अधिकाधिक रिझल्ट घ्या आणि खूप प्रगती करा, खूप प्रगती करा. आनंदी आनंद सर्वीकडे. ही ब्रह्मांडी ऊर्जा धन्यवाद आपल्या मॅडम. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारी ऊर्जा आहे आणि तुम्ही ऊर्जावान लोकं ज्या क्षेत्रामध्ये आहात, थँक यू युनिव्हर्स. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू मॅडम. थँक्यू सर्वांना. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.